करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा श्री समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा, प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, नक्कीच श्रवण करूया. समर्थ म्हणाले, आयुष्याचं गणित न चुकवता बरोबर सोडवण्यासाठी काय केलं पाहिजे. समर्थ म्हणाले, आयुष्य आपलं जरी असलं तरी बघा, प्रत्यक्षात आपल्याला दुसऱ्यांसाठी जगावं लागतं. बरोबर की नाही. जगण्यासाठी प्रेम नको, तर प्रेमासाठी जगणं फार महत्त्वाचं आहे. आयुष्याचं गणित सोडवता सोडवता प्रत्यक्ष आपला देह कोड्यामध्ये अडकला. ते कोडच आपल्याला सुटत नाही. पण विचार जर केला तर आपल्या जीवनात पैसा असो, धनदौलत असो, संपत्ती असो, ही महत्त्वाची नाही आहे. तर माणुसकी आणि मनाचा मोठेपणा फार महत्त्वाचा असतो. आपण कशाला घेऊन बसलोय? पैसा, धनदौलत, प्रॉपर्टी काही नाही हो, सर्व काही तेच. परंतु तुमच्यातली जी माणुसकी असेल, तुमच्यातला जो मनाचा मोठेपणा असेल, तो फार महत्त्वाचा आहे. आता विचार जर केला, आपण आपला संपूर्ण आयुष्य पैसे कमवण्यासाठी वापरत आहोत. परंतु विश्वास लोकांवर इतका करा की तुम्हाला फसवताना स्वतःला दोषी समजतील. आपण लोकांवर इतका विश्वास ठेवतो ना, की तीच लोक संपूर्णपणे विश्वासघात करत असतात. आणि प्रेम सर्वांवर इतकं करा की त्यांना तुम्हाला गमवायची भीती राहील. बरोबर की नाही. आपण एकमेकांवर प्रेम करत असतो, परंतु आपल्याकडे जेव्हा काही वस्तू असेल किंवा एखादी गोष्ट असेल, ती आपल्याकडून बघा मिळवण्यासाठी काही लोक आपल्याशी गोड बोलतात. आपल्याला वाटतं खरंच ही व्यक्ती आपल्याशी कधी भांडण करणारी नाही, बघा आपल्यावर प्रेम करणारी राहील. परंतु ज्या वेळेला आपल्याकडची वस्तू त्यांना मिळेल, त्या दिवसापासून किंवा त्याच्या दुसऱ्या दिवशीपासून आपल्याशी बोलणंच बंद होईल. मग आपण विचार करू, अरे या लोकांवर मी विश्वास ठेवला, विश्वाससुद्धा गेला. म्हणून अपेक्षा आणि गरज एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत, जसं छापा आणि काटा. आपण जगतोय कशावर? अपेक्षांवर. माझी ही अपेक्षा आहे, परंतु गरज काय आहे ते आपण ओळखत नाही. अपेक्षा सोडा. जर तुम्ही अपेक्षा सोडाल ना, तर आयुष्य निराश होणारच नाही आहे. मग त्यासाठी काय करावं लागेल? तर म्हणाले, आयुष्याचं गणित कसं सोडवायचं हे सुद्धा पाहिलं पाहिजे. आता विचार जर केला, संधी आणि सूर्योदय दोन्हीत एक साम्य आहे. उशिरा जागे होतात, परंतु त्यांच्या नशिबे दोन्ही नसतात. आता बघा, आपल्याला संधी येणार आहे, बरोबर, परंतु त्या संधीचा आपण जर सोनं केलं नाही, मग उपयोग काय? आपल्याला आलेली संधीचं सोनं जर करता येत नसेल, आपल्याला काहीच प्राप्त होणार नाही. भाग कसा दिलेला आहे? ज्याप्रमाणे प्रकाशाशिवाय वस्तू दिसत नाही, तसं विचाराशिवाय ज्ञानप्राप्ती होऊ शकत नाही. उजेडामध्ये आपल्याला कोणीही काही सांगितलं तर ती वस्तू आपण लगेच शोधून काढू शकतो. परंतु एखादी वस्तू जर अंधारात हरवली, काळोख्या रात्रीमध्ये बघा, प्रत्यक्षात लाईट गेलेली आहे,
आणि एखादी वस्तू आपल्याला शोधायला सांगितली तर ती लगेच आपल्याला शोधता येत नाही आहे. तसंच तुमच्याकडे जर विचार नसतील तर त्या विचारांशिवाय ज्ञान प्राप्ती होऊ शकत नाही. विचार असणं फार गरजेचं आहे. ज्ञानाची भर डोक्यामध्ये चांगले येणारे विचार केव्हा प्राप्त होतील? स्वतःच्या दोषांची जाणीव होणं हे प्रत्येक माणसाच्या शहाणपणाचं पहिलं लक्षण असतं. आपण आपले फक्त गुण पाहत असतो आणि लोकांचे आपण अवगुण पाहत असतो. परंतु प्रत्यक्षात जर पाहायला गेलो ना, आपण स्वतःहून स्वतःच्या दोषांची जाणीव करता आली पाहिजे. असा विचार जर केला तर माणसाची खरी ओळख ही त्यांच्या अंतःकरणातील नम्रतेमुळे होत असते. चेहऱ्यामुळे तुम्ही कमवलं हे सुद्धा नाही, परंतु तुमची खरी ओळख ही तुमची कर्मावर आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नम्रतेमुळे आहे. म्हणून आपला स्वभाव कसा असावा? माणसाने विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा ना प्रयत्न करण्यात वेळ घालवला पाहिजे. आपला रात्रंदिवस फक्त विचारांमध्येच वेळ चाललेला आहे. जे आपल्याला करायचं नाही ते आपण करत नाही आहे. त्यांचा फक्त आपण विचार करत बसलेलो आहोत. अहो, प्रयत्नाने मनुष्य देह प्रगतीपथावर पोचू शकतो. विचाराने मनुष्य देह फक्त त्याच जागी बसू शकतो. एवढंच मात्र फरक आहे. मग आता विचार करा. विचार करत प्रयत्न करत सुद्धा राहणं फार गरजेचं आहे. हे स्वतःहून स्वतःला सिद्ध करता आलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणाले, प्रयत्नांतील परमेश्वर ना. विचार तेव्हा करा ज्यावेळी बघा प्रयत्नांना तुम्ही सामोरं जा. आपण आपल्या आयुष्याचं गणित कठीण असो किंवा सोपं असो, ते तर आपल्याला सोडवावं लागणारच आहे. बरोबर की नाही? कधी कधी अधिक होतं, कधी वजाबाकी होतं, कधी गुणाकार होतं, तर कधी भागाकार होतं. कधी सुखाचा दिवस येतं, कधी दुःखाचा दिवस येतो, कधी गरिबी येते तर कधी श्रीमंती येते. म्हणून कठीण प्रसंगामध्ये न मागता दिलेली साथ नेहमीच मोलाची ठरते. आता आपल्या आयुष्यात आपली माणसं कठीण प्रसंगी बघा धावून येत असतात. त्यांना आपण बोलावलेलं सुद्धा नसतं तरीसुद्धा आपल्या वाईट प्रसंगामध्ये ते मोलाची साथ देत असतात. जिथे सर्व संपलंय याची जाणीव होत असतानासुद्धा आपल्या पाठीमागे बघा उत्तम प्रकारे धडधाकट मजबूततेने उभं राहतात. ती खरी माणसं आहेत, ती खरी माणुसकी आहे. आपण फक्त पैसाच पाहतो, आपण फक्त धनदौलत पाहत असतो, आपण फक्त एखाद्याची संपत्ती पाहत असतो. काय कामाचं? समर्थ म्हणाले, एवढं सर्व काही असताना जर ती व्यक्ती तुझ्या मदतीला धावून येत नसेल तर उपयोग काय? तुमच्यावर किती लोक विश्वास ठेवतात, किती ठेवत नाही, हे महत्त्वाचं नाही आहे. तर तुमचा स्वतःवर किती विश्वास आहे हे जास्त महत्त्वाचं आहे. आपण फक्त एवढंच पाहतो, लोक माझ्यावर विश्वास ठेवत आहेत का, बरोबर? किंवा आपण किती लोकांवर विश्वास ठेवतोय. परंतु हे करण्यापेक्षा आपण स्वतःवर आपल्यावर किती विश्वास आहे, स्वतःवर विश्वास असणं फार गरजेचं आहे ना. आपण स्वतःवर कधी विश्वास ठेवत नाही, दुसऱ्यांचा विश्वास आपण पाहायला जात असतो. माणूस तेव्हाच मोठा बघा, प्रत्यक्षात माणूस तेव्हा मोठा नसतो तेव्हा तो मोठमोठ्या गोष्टी बोलतो. मोठा तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेत असतो. म्हणून बोलून दाखवायचं नाही आहे. आपल्याला काय करायचं ते आत्ता करा आणि जाते घडी आपली सगा करून दाखवायचं. आपण एखादी व्यक्ती समोर आले हो बघा, त्याच्यासमोर आपलं संपूर्ण उभं आयुष्य
आपल्या आयुष्यातले प्रत्येक प्रसंग त्यांना सांगत बसतो. परंतु ती व्यक्ती आपले आयुष्यातलं गणित, आपल्या आयुष्यातल्या गणिताच्या कोडी सोडवणार आहे का? बरोबर. आपण उलट त्यांच्यासमोर मोठमोठ्या बाता करत असतो. परंतु समजून जायला हवं, तिथे सुद्धा आपला ध्येय. म्हणून विचारसुद्धा उत्तमाचे असणं फार गरजेचं आहे. ज्या प्रकारे वेळेला वेळ देणारा मनुष्य देह असेल, तो जर वेळेवर भेटला की चांगली वेळ यायला वेळ लागत नाही. आपण एखाद्याला वेळ दिली आणि त्या वेळेला जर ती व्यक्ती हजर राहिली नाही, तर बघा, आपण आलेलो लवकर, बरोबर, त्याचं काय होतं, संपूर्णपणे मूड ऑफ होतं. परत उभं राहून आपले पाय दुखायला लागले, त्याचा त्रास आपण सहन करतो. वेळेत हजर न राहिल्यामुळे होणारा त्राससुद्धा आपल्याला होत असतो. या सर्वांचा राग आपण त्या व्यक्तीवर काढत असतो. मग उपयोग काय? परंतु वेळेवर जर एखादी व्यक्ती भेटली की एखादं काम करायला सुद्धा वेळ लागत. बघा, आपण गार्डनमध्ये, बगीच्यामध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा अनेक फुलं, फळं, झाडं पाहायला मिळत असतात. ज्याप्रमाणे आयुष्यात सुद्धा संयम ठेवणं फार गरजेचं आहे. अनेक प्रकारची आपण झाडं पाहतो, त्या झाडांना कळी, बरोबर, छोटे छोटे, बघा, एखादं फळ आपण पाहत असतो. संयम ठेवणं फार गरजेचं. बाबा, तो कच्चा आहे, जोपर्यंत परिपक्व होत नाही तोपर्यंत संयम धर. ही फुलांची कळी आहे, त्या कळींचं फुलांमध्ये रूपांतर होतपर्यंत जरा आपल्यामध्ये संयम ठेव. तसंच प्रत्येक गोष्ट वेळ आल्यावरच, बघा, प्रत्यक्षपणे पाहायला मिळत असते. म्हणून प्रत्येक दिवशी प्रयत्नशील राहून योग्य त्या रीतीने कार्य करणं फार गरजेचं आहे. पण बघा, प्रत्यक्षात परमेश्वराने आपल्याला उत्तम प्रकारे डोळे दिलेले आहेत. त्या डोळ्यांमध्ये आपला आदर असणं फार गरजेचं आहे. बरोबर की नाही? का आदर असणं गरजेचं आहे? आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं. ज्याप्रमाणे आपण विचार करतो, जी व्यक्ती तुम्हाला जेव्हा, बघा, हसायचं नसतं तेव्हा पण ती तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करत असते. आपल्या उभ्या आयुष्यात, आपल्या संकटात, आपल्या प्रसंगामध्ये आपला देह खचून गेला होता. परंतु त्या प्रसंगामध्ये, त्या कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा एखादी व्यक्ती येऊन ते आपल्या उभ्या आयुष्यामध्ये आपलं रडकं जीवन संपूर्णपणे, बघा, हसरं करून दाखवते. मग अशी व्यक्ती आपल्या जीवनात येणं फार गरजेचं. म्हणून समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात आपली गणितं सोडवताना आपल्याला त्रास होतो, परंतु मनुष्य देह स्वतःकडे पाहत नाही आहे, स्वतःविषयी जाणून घेत नाही आहे. माणूस दुसऱ्याकडे पाहतो ना, म्हणून आयुष्याचं गणित हे चुकत जातं. जर आपल्या आयुष्याचं गणित चुकायचं नसेल तर स्वतःहून स्वतःच्याकडे प्रथमतः लक्ष देणं फार गरजेचं आहे. स्वतःचा विचार करणं फार गरजेचं आहे. तेव्हाच तुला तुझ्या आयुष्याचं गणित सोडवता येईल. जय जय रघुवीर समर्थ.